tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. नमस्कार. उपस्थित सर्व खेळाडूंचं रसिकांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या tenniscricket.in वरती. आणि tenniscricket.in वरती पुन्हा एकदा आपण एक जबरदस्त खेळाडूंची मुलाखत घेऊन येतोय. आणि टेनिस क्रिकेटचं ध्येय हेच आहे की सर्व खेळाडूंच्या मनामध्ये पोचलं पाहिजे, त्यांच्या इच्छा जाणून घेतल्या पाहिजे आणि त्यांचं मत जाणून घेण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित आहोत. पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्याने आपली धुरा दाखवली आणि आपल्या दादागिरीच्या जोरावरती एक जबरदस्त फलंदाजी दाखवली, आपल्या सर्वांचा लाडका म्हणजे कोण, तो ऋषी दादा आज आपल्या स्टुडिओमध्ये. ऋषी दादा, तुमचं हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. सर्वप्रथम ऋषी दादा, संपूर्ण तुमचं नाव काय आहे? ऋषिकेश केशव वैद्य. येस. आणि ऋषी दादा, तुम्ही तुमचं बालपण ॲक्च्युली कुठे गेलं? बालपण सगळं गोरेगाव पूर्व, जयप्रकाश नगर. अच्छा. आणि क्रिकेटची सुरुवात कधीपासून सुरुवात झाली तुमची? क्रिकेटची सुरुवात आमच्या घरासमोरच एक ग्राउंड होतं. जसं सगळेजण सुरू करतात, आम्ही पण अंडरआर्म क्रिकेटपासूनच सुरुवात केली. आणि हळूहळू मग त्याच्यानंतर बॉक्स क्रिकेट, त्याच्यानंतर ओव्हरआर्म क्रिकेट, आणि आज जिकडे पोचलो आहे ते देवाच्या कृपेने. लहानपणी तुम्ही जेव्हा क्रिकेट खेळायचा, कधी विचार केला होता की टेनिस क्रिकेटमध्ये एवढ्या लेवलवरती तुम्ही पोचाल? क्रिकेट तर फक्त आवड म्हणून सुरुवात केली होती. असा कधी विचार कधीच केला नव्हता की कुठे पोचायचं आहे किंवा काही करायचं आहे. आणि ते पण टेनिस क्रिकेटमध्ये असं काहीच नव्हतं. टेनिस क्रिकेट हा तर आनंद घेण्यासाठी म्हणून मी खरं म्हणजे टेनिस क्रिकेट खेळायचो. नक्कीच ऋषी दादा, पूर्ण भारतभर तुम्ही क्रिकेट खेळलात. महाराष्ट्र असो, बँगलोर असो, मद्रास असो, सर्व ठिकाणी तुम्ही खेळलात. पण तुम्ही खरं खेळायची सुरुवात ही तुमची कुठून झाली आणि कुठल्या संघातून झाली? सुरुवात केली होती गोरेगाव पूर्व येथे साहिली 11 म्हणून होती. आणि त्यानंतर RCC म्हणून होती, जी गोरेगावची एक आम्ही नामवंत टीम बनवली होती, कारण आम्ही सगळे एकाच वयाचे सगळे प्लेयर्स एकत्र आलो होतो. आणि त्यानंतर अमृत 11, त्याचं नाव म्हणजे भरपूर नाव जे कमवलं आम्ही ते खरं म्हणजे अमृत 11. आत्तापर्यंत तुमचा आवडता संघ कुठला आणि आत्तापर्यंत तुम्ही कुठल्या संघातून खेळत आला आहात? खेळलो मी तुम्हाला जसं सांगितलं तसे एवढे संघ, RCC झालं, साहिली 11 झाली, पण माझा आवडता संघ एकच होता, अमृत 11, आणि तोच नेहमी माझा आवडता संघ राहील. त्या संघामध्ये तुमचं स्थान काय होतं? म्हणजे सर्वांनाच माहीत आहे त्या संघामध्ये म्हणजे मी खरं म्हणजे सुरुवात ऑलराऊंडर म्हणून केली होती. मी गोलंदाजी पण करायचो, फलंदाजी पण करायचो, त्यामुळे पूर्ण आनंद घेतला मी क्रिकेटमध्ये, तो सगळा अमृत 11मध्येच. आजपर्यंत तुम्ही जेवढे सामने खेळलात त्यापैकी एक आवडता कुठला सामना तुमचा नेहमी आठवण राहणारा? राहुल 11 बरोबर आमची क्वार्टर फायनल होती आणि आम्हाला जिंकायला त्यांनी 54 धावा ठेवल्या होत्या. आणि मॅच अशी आली होती की आम्हाला 17 चेंडूमध्ये 34 धावा हव्या होत्या, आणि तो पण राहुल 11 सारखा दिग्गज संघ, करुणाकरन कोटियन, सुनील इंदुलकर गोलंदाजी करणार होते. त्यामुळे 17 चेंडूमध्ये 34 धावा करणं म्हणजे अशक्यप्राय गोष्ट होती. पण ती आम्ही 2 चेंडू ठेवून आम्ही ती मॅच जिंकलो, आणि तो सामना माझ्यासाठी आयुष्यभर मी कधीच विसरू शकत नाही त्या सामन्याला. टेनिस क्रिकेट व्यतिरिक्त ऋषी दादा काय करतात हे महत्त्वाचं आहे, हे सांगणं महत्त्वाचं आहे. सध्या मी शिक्षणाच्या क्षेत्रात आहे. भरपूर क्लासेसमध्ये मी 8वी 9वी आणि 10वी तसंच 12वी या मुलांना प्रशिक्षण देतो, पण ते क्रिकेटचं नसून अभ्यासाचं देतो. ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. आणि नवीन पिढी घडवण्याचं थोडंफार कार्य आम्ही करतो आहे, माझ्या जेवढं जमेल तेवढं. आजपर्यंत टेनिस क्रिकेटमध्ये कधी कुठली वाईट गोष्ट तुमच्या जीवनात आली आहे का टेनिस क्रिकेटच्या बद्दल? क्रिकेटमध्ये चांगल्या वाईट गोष्टी घडतच असतात, पण खरं सांगायचं तर माझ्या बाबतीत असं वाईट गोष्टी फारच कमी, म्हणजे नाहीच म्हटलं तरी चालेल. ज्या काही घडल्या त्या तर काय पार्ट अँड पार्सल आहे क्रिकेटमधलं, पण जेवढं काही घडलं ते सगळं चांगलंच घडलं क्रिकेटच्या क्षेत्रात माझ्याबद्दल तरी. तुमचा आवडता शॉट कुठला आहे? खरं सांगायचं तर माझा आवडता शॉट रिव्हर्स शॉट होता, आणि तो मी पहिल्यांदा पनवेलला खेळलो होतो, आणि तो माझा फेवरेट शॉट होता. आणि मी त्याच्यामध्ये खूप प्रयत्न करून तो स्ट्रोक मी आत्मसात केला होता, आणि त्यानंतर आता सगळेच जण तो स्ट्रोक खेळतात, त्यामुळे मला फार आनंद मिळतो त्या गोष्टीचा. तर ऋषी दादा, तुमचा कुठला आवडता खेळाडू जो तुमचा आयडल तुम्ही समजून क्रिकेटमध्ये आला असाल असा एखादा नाव? 2च खेळाडू, एक तर शंतनू गायचूर आणि दुसरा उमेश मांजरेकर. शंतनू गायचूर सांगायचं तर म्हणजे तुम्ही पैसे देऊन जर कोणाची फलंदाजी बघावीची वाटली तुम्हाला तर ती कोणाची आहे? शंतनू गायचूरची. तुम्ही आरामात पैसे देऊन सगळे स्ट्रोक्स तुम्हाला पाहिजेत ते बघायचे असतील तर शंतनू गायचूरची फलंदाजी बघायची. आणि जर तुम्हाला खतरनाक फलंदाजी बघायची असेल
म्हणजे जो हल्ला चढवला जातो ते बघायचं असेल तर उमेश मांजरेकर. कोणी आणा, कुठूनही आणा, सगळ्यांना एकाच फटक्यामध्ये तो गारद करण्याची ताकद त्याच्यामध्ये होती. उमेश मांजरेकरबद्दल एक आठवण सांगायची तर आम्ही बेळगावला खेळत होतो. मेयर्स कप खेळायला, महापौर चषक होता आणि आमची स्थिती अशी होती की 17 धावांमध्ये आमचे 6 बळी आम्ही जमा झालेलो. मी आणि उमेश मांजरेकरच क्रीजवर होतो. तर उमेश मांजरेकरनी ती जी इनिंग खेळला होता ती मी कधीच विसरू शकत नाही, कारण त्याने त्याच्यामध्ये आम्ही फक्त धावून धावा केल्या होत्या आणि शेवटच्या 2 षटकामध्ये उमेश मांजरेकरजींनी चौफेर फलंदाजी केली होती. त्याने आमचा स्कोअर 100च्या पलीकडे नेऊन ठेवला होता आणि आम्ही तो सामना एका हाती आणि आरामात जिंकलो होतो. एक उत्कृष्ट टेनिस खेळाडू होण्यासाठी तुमच्या मते खेळाडूंमध्ये कुठल्या गोष्टी आवश्यकता आहेत? खरं सांगायचं तर एकच गोष्ट, तुम्हाला क्रिकेटबद्दल प्रेम आणि आवड पाहिजे आणि त्याचप्रमाणे नितांत आदर. या 3 गोष्टी असतील तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. तर तुम्ही जेव्हा गोरेगाव परिसरामध्ये खेळायचे तर तुम्ही 24 तास प्रॅक्टिस करायचेत की त्या टायमाला म्हणजे काय तुमचं रूल रेग्युलेशन काय असायचं? प्रॅक्टिस असं काहीच नव्हतं, फक्त शनिवार रविवार ज्या टुर्नामेंट व्हायच्या त्या खेळणं हीच आमची प्रॅक्टिस. अच्छा. तर त्यामुळे प्रॅक्टिसला वेळ मिळायचाच नाही, कारण संध्याकाळी प्रॅक्टिस नॉर्मली संध्याकाळी व्हायची. तर प्रॅक्टिस करण्याला वेळ मिळायचा तो फक्त एप्रिल किंवा मे महिन्यात. जेव्हा तुम्ही टेनिस क्रिकेट खेळायचे तेव्हा तुमच्या घरातली प्रतिक्रिया काय असायची? सपोर्ट मिळायचा तुम्हाला खेळायसाठी? मला घरून असं कधीच सांगण्यात आलं नाही की बाबा तू क्रिकेट सोड. त्यामुळे त्यांनी मला नेहमी प्रोत्साहनच दिलं आणि जे काही आज मी आहे ते त्यांच्यामुळेच आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा भाऊ योगेश वैद्य. म्हणजे आज माझं नाव भरपूर घेतलं जातं, पण मी ज्या ठिकाणी आहे त्याचं श्रेय सगळं त्याला जातं, कारण तो माझ्याबरोबर 5 वर्ष ओपन करायचा आणि तो जी फलंदाजी, स्फोटक फलंदाजी करायचा, त्यामुळे मला अजिबात रिस्क घ्यायची गरज भासायचीच नाही आणि त्यामुळे मी मोठी इनिंग करू शकायचो. त्यामुळे सर्वात जास्त श्रेय मी कोणाला देईन तर ते योगेश वैद्यला. टेनिस क्रिकेटमधल्या अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला खटकतात आणि त्याला किंवा ज्याची तुम्हाला खंत वाटते? मला फक्त एवढंच वाटतं क्रिकेटमध्ये खंत असं काही नाही, पण खटकणारी गोष्ट म्हणजे सामने वेळेवर सुरू झाले पाहिजेत. माझं एवढंच म्हणणं आहे की फायनल पण जी आहे ती जेवढ्या षटकांचे बाकीचे सामने होतात तेवढ्याच षटकांची फायनल ही व्हावी एवढीच माझी इच्छा आहे. त्यामुळे प्लेयर लोक जर वेळेवर सगळे आले तर फार चांगलं होईल. तुमच्या मते टेनिस क्रिकेटमध्ये सर्वोत्तम खेळाडू कोण? कधी, आज की आधीचा? आधीचा आणि आत्ताचा दोन्ही. सर्वोत्कृष्ट तर मी तुम्हाला नावं सांगितलीच 2. अच्छा. अजूनही? उमेश मांजरेकर आणि दुसरा शंतनू गायचूर. पण आत्ताच्या जमान्यामध्ये? आत्ताच्या याच्यामध्ये ओमकार देसाई आहे, नंतर सुमित डेगळे आहे, भरपूर प्लेयर आहेत. पण असं आत्ता जे बघतो आपण त्याच्यावरनं जे ठरवतो त्याप्रमाणे हे दोघं तरी आत्ता चांगले फार फॉर्मात आहेत असं आपण म्हणू शकतो. मी असं ऐकलं की जेव्हा आधुनिक क्रिकेट सुरुवात झाली नवीन क्रिकेटची, तर मी असं ऐकलं भरपूर स्पोर्ट्स क्लब आलेत, त्यांनी आपल्या खेळाडूंना नावं दिलीत आणि एक नवीन रचना केली. त्याबद्दल तुम्हाला कुठलं असं वाटतं, कुठला स्पोर्ट्स क्लब आहे ज्याने तुम्हाला नाव दिलं आणि या लेवलवरती आणलं असं? स्पोर्ट्सचं तेव्हा तर खूप मोठं नाव होतं सिल्वो, त्याचा रमेशभाई मालक आहेत आणि त्यांनी प्रथम मला बोलवलं होतं. तेव्हा त्यांनी मला पहिली एक बॅट दिली होती खेळायला आणि त्याच्यानंतर जवळजवळ आज आता म्हणू शकता की 18-19 वर्ष झाली रमेशभाई सातत्याने मला गरज आहे त्या गोष्टींची स्पॉन्सरशिप आपण म्हणू शकतो, हा शब्द आजकाल खूप वापरला जातो. तर अगदी शूज, ट्रॅक, टी शर्ट, बॅट, कॅप सगळ्या गोष्टी रमेशभाई आम्हाला देत आला आहे आणि आमचं असंच मत आहे की त्यांनी अजून येणाऱ्या नवीन पिढीला पण मदत करत राहावी. दादा, आपल्या या tenniscricket.in तुम्हाला काय वाटतं? फार चांगली गोष्ट घडली आहे. संतोष नाणेकर जेव्हा सुरू करणार होता ही tenniscricket.in तेव्हा तुम्हाला येऊन भेटला होता आणि त्याने मला सांगितलं होतं की मी अशी वेबसाईट सुरू करतो आहे आणि तुम्हाला काय वाटतं, म्हणजे मला याच्यामध्ये यश मिळेल नाही मिळेल. म्हटलं प्रयत्न करणं आपल्या हाती आहे आणि आज तुम्ही बघताय की tenniscricket.in मुळे सगळ्यांना घरी बसल्या जे काय घडतं ते सगळं त्यांना कळतं आणि आजकाल जसं म्हटलं जातं की टेक्नोसेव्ही वर्ल्ड आहे, त्यामुळे सगळ्यांकडे स्मार्टफोन्स आहेत, लॅपटॉप्स आहेत, आयपॅड्स आहेत. त्यामुळे tenniscricket.in मुळे असं मला वाटतं की क्रिकेट क्षेत्र लोकांना खूप एकदम सोयीस्करपणे त्यांना सगळ्या गोष्टी कळतात. काय घडतं आहे, कोण चांगला प्लेयर आहे, मॅचमध्ये काय झालं, कोणाला काय मिळालं. आधीच्या काळी अशी सोय नसल्यामुळे तेवढा प्लॅटफॉर्म नव्हता प्लेयरसाठी. आता या tenniscricket.in मुळे एक फारच चांगला प्लॅटफॉर्म नवीन येणाऱ्या प्लेयर्सना मिळालेला आहे
आणि आमच्या शुभेच्छा tenniscricket.in कडे सदैव आहेत. नक्कीच. आणि आज दादा आमच्याबरोबर या ठिकाणी स्टुडिओमध्ये होतात. दादा तुमचं भरपूर धन्यवाद, तुम्ही या ठिकाणी वेळात वेळ करून आलात त्याबद्दल आम्ही तुमचं नक्कीच आभारी आहात. आणि भरपूर तुम्ही चांगलं क्रिकेट खेळा आणि खूप पुढे व्हा.